नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 25 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर ही सिरीज तुम्ही डेली बघत असाल तर सेशनला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरू करू आजचं सेशन। तत्पूर्वी आपण मासिक जे आहे ते बनवलेले आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे, जे काही आपण डेली सेशन घेतो त्यातलेच प्रश्न असणार आहे। फक्त आपण टॉपिक वाईज हे मासिक बनवलेले आहे, जसे की नियुक्त्या महत्त्वाच्या, त्यानंतर पुरस्कार, क्रीडा घडामोडी, असे टॉपिक वाईज प्रश्न जे आहे ते अरेंज करून मासिक बनवलेले, जे तुम्हाला आपल्या ॲपवर मिळून जाईल। त्याचबरोबर कंबाईन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपल्या ॲप्लिकेशनवर बॅचेस सुरू आहे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरप्पू राममोहन नायडू यांनी मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्यातून फेअर टू फुर्सत किंवा फेअर से फुर्सत योजना सुरू केली आहे? तर आपण जर बघितलं तर फेअर से फुर्सत योजना जी आहे ती मध्य प्रदेश या ठिकाणावरून सुरू करण्यात आलेली आहे। तर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आहे किंजरापू राममोहन नायडू, तर त्यांच्या मार्फत ही फेअर से फुर्सत नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, एक अलायन्स एअरलाईन आहे, तर त्यांच्या मार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। मग एअरलाईनवरून तुम्हाला कळलंच असेल की ही योजना जी आहे ती हवाई उड्डाणाशी संबंधित योजना आहे। आता बघा, तुम्ही रेल्वेने प्रवास केला, बसने प्रवास केला, तर त्यामध्ये एक फिक्स काय असतं, तिकीट असतं। आपण जर बघितलं तर रेल्वेचं एक फिक्स भाडं तिकीट आपल्याला बघायला मिळतं। सेम बसचं बघायला मिळतं, तुम्ही आज जा, उद्या जा, परवा जा। ते अगदी दोन वर्षातून एखाद्या वेळेस त्यामध्ये बदल होत असतो। पण विमानाचं तिकीट जे आहे ते डेली आणि तासानुसार चेंज होत राहतं। मग आपण जर बघितलं तर विमानाच्या तिकिटाचा एक दर फिक्स असावा, यासाठी हा प्रयोग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे, फेअर से फुर्सत प्रकल्प। मग आपण जर बघितलं, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी मध्य प्रदेश राज्यातून फेअर से फुर्सत योजना सुरू केली आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि केंद्रीय मंत्री नायडू यांनी रेवा ते रायपूर या पहिल्या विमानाला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा औपचारिक शुभारंभ केला आहे। आता केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे, ज्या अलीकडे सुरू झालेल्या आहेत, त्यांच्याविषयी थोडी माहिती घेऊया आपण। मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरात 100 प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली? तर भव्य भारत औद्योगिक विकास योजना, भव्य योजना। त्यानंतर कोणत्या मंत्रालयाने प्रॉक्सी सरपंचाला नाही म्हणा, प्रतिनिधी सरपंच म्हणजे प्रॉक्सी सरपंच, तर याविषयी एक मोहीम सुरू केली? तर पंचायत राज मंत्रालय आहे। बऱ्याचशा स्त्रिया सरपंच असतात पण कारभार त्यांचे नवरे चालवतात, मग या प्रॉक्सी सरपंचाला नाही म्हणा अशी मोहीम पंचायत राज मंत्रालयाने सुरू केली आहे। मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन 2.0 डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली। ते कधी सुरू करण्यात आलं होतं? तर ते 15 ऑगस्ट 2019 मध्ये सुरू करण्यात आलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2.0 कुठे सुरू केला? तर नतानपूर, आसाम मध्ये। केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी कोणत्या मंत्रालयाने पूर्णा मेडिक्लेम आयुष विमा योजना सुरू केली? तर अर्थ मंत्रालयाने। ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणता नवीन उपक्रम जाहीर करण्यात आलेला आहे? शी मार्ट। औषध निर्माण आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी 2026 अर्थसंकल्पात कोणते अभियान जाहीर करण्यात आले? बायोफार्मा शक्ती मिशन। आजच्या सेशनचा दुसरा क्वेश्चन आहे मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट IMP प्रश्न आहे हा मित्रांनो। इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस नावाची संस्था आहे, तर यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारताला कोणतं स्थान मिळालं? भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक यामध्ये 13वा आहे आणि यामध्ये पाकिस्तान जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे। आपण जर बघितलं तर महात्मा गांधीजींचं एक वाक्य आहे, जे पेराल तेच उगवतं, म्हणजे जे तुम्ही आपण जर बघितलं पेरलं तेच उगवणार आहे। तर आणि आपण जर बघितलं हिलरी क्लिंटन यांचं एक वाक्य होतं की त्या म्हणाल्या होत्या की बघा, जसं तुम्ही समजून घ्या, जर तुम्ही स्वतःच्या घरात साप पाळला दुसऱ्याला नुकसान पोहोचवण्यासाठी, तर तो साप तुम्हाला स्वतःला पण चावू शकतो। तर असं हिलरी क्लिंटन यांचं म्हणणं होतं। तर ह्या म्हणण्यावरून आपल्याला काय कळतं? तर पाकिस्तानने भारताला इजा पोहोचवण्यासाठी जे काही टेररिस्ट आहे ते पाळले, आणि आता ते फक्त भारतासाठीच ते धोकादायक नाही, ते पाकिस्तानमध्ये स्वतःसाठी पण ते धोकादायक आहे।
कारण पाकिस्तानमध्ये 1139 लोकांचा मृत्यू जो आहे तो मागच्या एका वर्षात झालेला आहे आणि पाकिस्तान मग या टेररिझमच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. ज्या देशामध्ये टेररिस्ट लोकांनी सगळ्यात जास्त धुमाकूळ घातलेला आहे त्या देशांची ही आकडेवारी आहे आणि यामध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. मग आपण जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकावर बुर्किना फासो, तिसऱ्या क्रमांकावर नायजर. फेमस देश जर बघितला तर यामध्ये इस्रायल जो आहे तो 10व्या क्रमांकावर आहे, अफगाणिस्तान 11व्या आणि भारत मग 13व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपला क्रमांक लक्षात ठेवा 13वा आणि संस्था लक्षात ठेवा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस नावाच्या संस्थेच्या माध्यमातून हा निर्देशांक देण्यात येतो. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन बीपीसीएल जे आहे तर याने भारतातील पहिले 24/7 लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस एलपीजी एटीएम कुठं सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं गॅसचं सिलेंडर घेऊन गेले की तुम्हाला लगेच 2 ते 3 मिनिटात तिथं गॅस भरून मिळेल अशा प्रकारचं एटीएम जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे बीपीसीएलच्या माध्यमातून गुरुग्राम हरियाणामध्ये. तर आपण जर बघितलं तर एलपीजी एटीएम गुरुग्राम मध्ये सुरू झालेलं आहे. ते 2 ते 3 मिनिटात गॅस भरून मिळणार आहे. जागतिक हवामान दिन 2026 केव्हा साजरा करण्यात आला तर जागतिक हवामान दिन जो आहे तो 23 मार्चला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. 1961 पासून हा सेलिब्रेट करण्यात येतो. का याच दिवशी सेलिब्रेट करण्यात येतो कारण या दिवशी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली होती 23 मार्च 1950 ला. म्हणून 23 मार्च रोजी 1961 पासून दरवर्षी जागतिक हवामान दिन सेलिब्रेट केला जातो. यावर्षीची थीम आहे ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमारो. पुढे जाऊया. 5वा प्रश्न. कोणत्या नेत्याचा 8,930 दिवसांचा विक्रम मोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2026 रोजी भारतातील सर्वाधिक काळ निर्वाचित सरकारचे प्रमुख बनले आहे. जे इलेक्टेड गव्हर्नमेंट असतं मग ते इलेक्टेड गव्हर्नमेंट राज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं निवडून आलेलं आणि केंद्रामध्ये बघायला मिळतं. तर इलेक्टेड गव्हर्नमेंटच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोन्ही पदाचा कार्यकाळ जर मिळवला तर निर्वाचित सरकारचं इलेक्टेड गव्हर्नमेंटचे आपण जर बघितलं हेड निर्वाचित सरकारचे प्रमुख कोण बनलेले आहे ते बनलेले आहे मोदीजी. आणि यांनी कुणाचा विक्रम मोडलेला आहे तर पवन कुमार चामलिंग यांचा त्यांनी विक्रम मोडलेला आहे. आता सर पवन कुमार चामलिंग हे कुठं पंतप्रधान होते तर हे पंतप्रधान नव्हते पण आपण जर बघितलं तर ते सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री आहे. त्यांनी तब्बल मुख्यमंत्री पदाचा पदभार जो आहे तो 8,930 दिवस एवढा त्यांचा आपण जर बघितलं कालावधी होता. तर तो त्यांचा विक्रम जो आहे तो कोणी मोडलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. तर ते इलेक्टेड गव्हर्नमेंटचे हेड होते. मग ते इलेक्टेड गव्हर्नमेंट मुख्यमंत्री घ्या पंतप्रधान घ्या दोन्हीचा इथं कालावधी जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यात आलेला आहे. तर आता पंतप्रधानांचा कालावधी 8,930 दिवसांपेक्षा जास्त झालेला आहे आणि लवकर त्यांचा कोण कालावधी मोडतात नाही हे बघावं लागेल आपल्याला. 22 मार्च 2026 रोजी त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 6वा प्रश्न पण देखील महत्वाचा आहे बघा. मार्च 2026 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या नॅशनल डेंटल कमिशनचे पहिले अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली तर नॅशनल डेंटल कमिशनचे पहिले अध्यक्ष बनले संजय तिवारी. तर अलीकडे जे काही डेंटल ऍक्ट जो आहे 1948चा तर तो रद्द झालेला आहे. एक नवीन कायदा त्याच्या जागी आलेला आहे 19 मार्च 2026 पासून. तर त्या अंतर्गत काही चेंजेस जे आहे ते करण्यात आलेले आहे. या सुधारणेअंतर्गत भारत सरकारने अनेक दशक जुनं असलेली जी काही डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया आहे तर त्या डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाच्या जागी डेंटल कमिशन जे आहे नॅशनल डेंटल कमिशन त्याची स्थापना केली आणि त्याचे पहिले अध्यक्ष संजय तिवारी बनले आहे. 7वा प्रश्न आहे. कोणत्या विधानसभेने आपल्या सदस्यांना मदत करण्यासाठी विधान साथी नावाचा देशातील पहिला AI सक्षम चॅटबॉट सुरू केला आहे. तर दिल्ली विधानसभामध्ये आमदारांना एखादं बिल जे आहे तर त्याची बाबत व्यवस्थितरित्या माहिती कळावी की हे बिल कशाशी संबंधित आहे काय या बिलमध्ये काय ठीक आहे तर त्याचे फायदे काय तोटे काय तर हे व्यवस्थितपणे समजावं यासाठी हा AI चॅटबॉट आहे. म्हणजे त्यांच्या टॅबवरच सगळी माहिती येऊन जाईल की बाबा हे बिल कशाशी संबंधित आहे सगळ्या भाषांमध्ये वगैरे. तर अशा प्रकारचा हा चॅटबॉट आहे दिल्ली विधानसभामध्ये. या चॅटबॉटचं अनावरण जे आहे ते दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी मार्च 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर हा आमदारांना दिल्लीमध्ये मदत करणारा एक चॅटबॉट आहे. मग आपण जर बघितलं याचं नाव लक्षात ठेवा विधान साथी. विधान म्हणजे कायदा आणि मग कायदा समजून घेण्यासाठी जो मदत करणारा आहे तो आहे विधान साथी.
जसं तुमच्या अभ्यासात मदत करणारा आहे अभ्यास मित्र, तसं कायदे समजून घेणारा चॅटबॉट आहे विधान साथी. हा चॅटबॉट लोकप्रतिनिधींना विधेयकाशी संबंधित डेटा आधारित रिअल टाइम माहिती आणि विश्लेषण प्रदान करणार आहे. मित्रांनो, या काही आपल्या ऑनगोईंग बॅचेस आहे, जसं की धुरंधर बॅच, ग्रुप बी ग्रुप सीच्या मेन्ससाठी. तर ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेचा रिझल्ट आलेला आहे आणि आता मेन्सची तुम्ही तयारी करू शकता या बॅचमधून. फाउंडेशन बॅचेस आहे, 21,000 PYQ बॅच आहे, नोट्स पॅक आहे. तर या सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र ॲपवर बघायला मिळेल. तुम्हाला तिथं CJ लाईव्ह तुम्ही कुपन कोड यूज करा, तुम्हाला 10% डिस्काउंट जे आहे ते मिळून जाणार. बघा, आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज जे देखील आहे ते तुम्ही फॉलो करू शकता. पुढे जाऊया. 8वा प्रश्न आहे, 2026च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त UKच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला महिला सक्षमीकरण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? तर युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये भारतीय अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना चित्रपटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण केल्याबद्दल महिला सक्षमीकरण पुरस्कार जो आहे तर तो इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये देण्यात आलेला आहे. तर ऋतुपर्णा सेनगुप्ता भारतीय अभिनेत्री आहे, यांनी ब्रिटनच्या प्रतिष्ठित हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये त्यांना महिला सक्षमीकरण पुरस्कार देण्यात आलेला आहे. कला आणि संस्कृती क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आणि भारतीय चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, 2024-25 या आर्थिक वर्षात कोणतं राज्य भारताचं प्रमुख वस्त्र निर्यातदार बनलं आहे? तर भारतामध्ये सगळ्यात जास्त वस्त्र निर्यात करण्याच्या बाबतीत तमिळनाडू 1 नंबरला आहे. 1 नंबरला पोहोचलं त्याने. महाराष्ट्र गुजरातला मागे टाकलेला आहे. गुजरात 2 नंबरला आहे आणि महाराष्ट्र 3 नंबरला आहे. तर आपण जर बघितलं तमिळनाडूने 7,997 आपण जर बघितलं तर दशलक्ष डॉलरची वस्त्र निर्यात केलेली आहे. गुजरातने 5,646 दशलक्ष डॉलरची वस्त्र निर्यात, महाराष्ट्राने 3,831 दशलक्ष डॉलरची काय केलेली आहे, निर्यात केलेली आहे. तर आपण जर बघितलं तर या निर्यातीसह तमिळनाडू पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे. त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्राला मागे टाकलेलं आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न, सक्तीचं धर्मांतर रोखण्यासाठी आणि चांगई सभेच्या कारवाईंना आळा घालण्यासाठी. चांगई सभा काय? तर चांगई सभा म्हणजे जे काही ख्रिश्चन लोक असतात तर ते एखाद्याला आजार वगैरे असेल, रोग असेल तर त्याला तो आजारातून बरं करण्यासाठी आपण म्हणूया त्याला प्रोत्साहन देतात, त्याला मदत करतात आर्थिक, आणि त्या बदल्यात त्याला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावतात. तर या अशा चांगई सभाच्या कारवाईला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 ला मंजुरी दिली? तर धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 ला छत्तीसगड आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांनी काय दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये वैद्यकशास्त्र आणि मधुमेह या क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्काराने कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना सन्मानित करण्यात आलं? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांना वैद्यकशास्त्र आणि मधुमेह क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर यांना हा पुरस्कार चेन्नईमध्ये देण्यात आला. आपण जर बघितलं तर चेन्नई येथे आयोजित MVCon 2026 या राष्ट्रीय परिषदेमध्ये वैद्यकशास्त्र आणि मधुमेह क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कारानं डॉक्टर जितेंद्र सिंह यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मधुमेह उपचार, संशोधन आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न, 26 ते 29 मार्च 2026 दरम्यान कॅमेरून मधील याउंडे येथे होणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेच्या 14व्या मंत्रिस्तरीय परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व कोण करणार आहे? भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व पियुष गोयल हे करणार आहे. आपण जर बघितलं ही जी काही 14वी मंत्रिस्तरीय परिषद आहे मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद जी आहे याचा अध्यक्षपद कॅमेरूनचे व्यापार मंत्री ल्यूक मॅग्लोअर मॅरगा अंटागना हे भूषवणार आहे. आपण जर बघितलं मंत्री परिषद ही WTO ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असून तिची बैठक सर्वसाधारणपणे 2 वर्षांनी एकदा होते. यात 166 देशांच्या व्यापारी मंत्र्यांचा समावेश असून हे एक असे व्यासपीठ आहे जिथं प्रमुख बहुपक्षीय करारांवर वाटाघाटी केल्या जातात. 13वा प्रश्न आहे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आदरांजली वाहण्यासाठी शहीद दिन 2026 केव्हा पाळला जातो? शहीद दिन 2026 जो आहे तो 23 मार्च रोजी पाळण्यात आलेला आहे.
तर आपण जर बघितलं तर 23 मार्च हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो, जो देशाचे शूर सुपुत्र भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू हे जे आहे तर यांना समर्पित आहे. 23 मार्च 1931 रोजी ब्रिटिशांनी त्यांना लाहोर तुरुंगामध्ये फाशी दिली होती. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे 23 मार्च 2026 रोजी आयोजित देशव्यापी शहीद दिन पदयात्रेची संकल्पना माझा भारत माझी जमीनदारी ही आहे. 14वा प्रश्न आहे, जलशक्ती मंत्रालयाने मार्च 2026 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक जल दिन परिषद 2026 कुठे पार पडली? तर जागतिक जल दिन परिषद जी आहे 2026 ची नवी दिल्लीमध्ये पार पडली आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश जलसंधारण, शाश्वत जल व्यवस्थापन आणि जलशक्ती अभियानाच्या प्रगतीवर चर्चा करणं हा होता. थीम आहे इंडस्ट्री फॉर वॉटर. 15वा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 120 मेगावॅट क्षमतेच्या लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्पाचं आभासी उद्घाटन केलं? तर लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्प जो आहे मित्रांनो तो आसाममध्ये बनवला जात आहे, बनवला गेलेला आहे. त्याचं आभासी उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तो लोअर कोपिली प्रकल्प कोपिली नदीच्या खोऱ्यात विकसित केला जात आहे. 120 मेगावॅट इथं ऊर्जा निर्माण केली जाणार आहे आणि जलविद्युत प्रकल्प जो आहे तो तयार केला जात आहे रन ऑफ द रिव्हर प्रकारचा. हा प्रकल्प आसाममधील पश्चिम कार्बी ऑंगलोंग आणि दिमा हौसो स्वायत्त जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेला आहे. याचे संचालन आसाम पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे केले जात आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन, ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे आणि भारत कितव्या क्रमांकावर आहे? नॅशनल डेंटल कमिशनचे पहिले अध्यक्ष कोण आहे? भारताचे प्रमुख वस्त्र निर्यातदार 1, 2, 3 क्रमांक सांगा. आणि भारतातील पहिले 24/7 LPG ATM कुठे सुरू करण्यात आलेले ते सांगायचे आणि कुणामार्फत सुरू करण्यात आलं. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला सेशन आवडला असेल. सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.